कफ परेड या भागानं नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे, पण यावेळी तसं चित्र दिसत नाहीये. प्रभाग पुनर्रचनेमुळे 226 या प्रभागामध्ये सर्व झोपडपट्ट्यांचा भाग समाविष्ट झाला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेनं या प्रभागात कामाच्या जोरावर चांगली हवा निर्माण केली आहे. इथे विजयाचा झेंडा रोवण्यासाठी सेनेनं पद्धतशीरपणे नियोजन करत सुमारे 2 कोटी रुपयांचा खासदार फंड खर्च केला. झोपडपट्टीमधील पाणी माफिया संपवण्यासाठी इथे शेकडो पाण्याची कनेक्शन सेनेनं दिली आहेत. याच कामांच्या जोरावर शिवसेनेनं स्मिता पवळे या तगड्या महिला उमेदवाराला मैदानात उतरवलंय. स्वतः जे आम्ही उभे आहेत, आमच्या काही सीट नाही, आमदार नाही, आम्ही नगरसेवक नाही, तरी सुद्धा पण आमच्या फंडातून आम्ही स्वतः इकडं लगभग 200 वॉटर कनेक्शन्स दिले आहे. फुटबॉलचा एवढा मोठा ग्राउंड तयार केला आहे मुलांसाठी आम्ही. भाजपनं या प्रभागातून हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी आणि त्यांचे दीर अपक्ष नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. व्यक्तिगत करिश्म्यापेक्षा भाजपची जादू कितपत चालते यावर त्यांचं यश अवलंबून आहे. विकास म्हणजे बेसिक जे आपल्या म्हणजे गटर वॉटर मीटरचाच प्रॉब्लेम असतो ना, तेच सगळं आता अगोदर सॉल्व्ह करून पुढच्या बायकांसाठी काय काय म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम्स असणार, स्किल ट्रेनिंग असते, तसले विचार माझ्या मनात आहे. काँग्रेसच्या नगरसेविका सुषमा शेखर पुन्हा एकदा नशीब आजमावत आहेत. त्यांच्या जुन्या प्रभागाचा काही भाग या नव्या प्रभागात समाविष्ट झालाय. गेली अनेक वर्ष काँग्रेसच्या अॅनी शेखर कुटुंबियांचं वर्चस्व या परिसरावर राहिलंय, पण आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नसल्यानं सुषमा शेखर यांनी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. या विभागामध्ये आमचे मम्मी अॅनी शेखर मम्मीने भरपूर कामं झाले, आमचे सासूबाई, आणि त्याच्या परीन मिलिंदभाईचं बी इथे भरपूर काम झाले, मुरली देवरांचं भरपूर कामं झालेले आहेत आणि आम्ही निश्चित निवडून येणार, आमचा विजय होणार हे मी आश्वासन देतो. या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिरीन सय्यद तर मनसेच्या वतीनं निलिमा तांडेल या निवडणूक लढवत आहेत. बसपा, सपा आणि 3 अपक्षही या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. हे इतर उमेदवार असले तरी खरी लढत शिवसेना, भाजप आणि काँग्रेसमध्येच पाहायला मिळतेय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.